सुप्रभात, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी आहे. महायुतीचे 24 उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीची आज पत्रकार परिषद देखील होण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज यादी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आज उमेदवार यादी जाहीर करू अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. त्यामुळे आजच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, महायुतीची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये 24 उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. नक्कीच सागर, खरं तर आज महायुतीची पत्रकार परिषद, संयुक्तिक पत्रकार परिषद तिन्ही प्रमुख नेत्यांची होणार आहे आणि होण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे जेवढे उर्वरित उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 24 महायुतीचे उमेदवारांची घोषणा जी आहे ती अगोदरच झालेली आहे आणि पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. काल निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पहिल्या टप्प्यातला होता आणि त्यामध्ये राजू पारवे यांनी शिवसेनेकडनं रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि भाजपने जवळपास आपली 22 जणांची यादी जी आहे ती पूर्वीच जाहीर केलेली होती. आणि काल नवनीत राणे यांना भाजपकडनं पुन्हा एकदा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आज महायुतीचं जागा वाटपाचं चित्र जे आहे ते सुस्पष्ट होण्याची चिन्ह जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे नाराज नेते आहेत त्यांची भेटीगाठी सुद्धा घेतली आणि त्यांची समजूत देखील काढली आहे. काल विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातला वाद जो आहे तो देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटवला आहे. त्यामुळे काल मुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये होते आणि संपूर्ण जे नाराज जे नेते होते त्यांची देखील समजूत काढली आणि त्याचसोबत आज संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सर्वच 48 जागांवरचे जे उमेदवार आहेत त्यांची घोषणा जी आहे ती आज होऊ शकते. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला किती प्रतिनिधित्व मिळणार आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये, त्याचसोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार आहे ही जी बाब आहे ती आज सुस्पष्ट होईल. सागर, नक्कीच अक्षय, त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि कोणत्या उमेदवारांची घोषणा होते याकडे देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.